विद्यार्थ्यांनो, सुप्रिय नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकवर आधारित 25 प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि जेवढेही प्रश्न आहेत त्यांची उत्तरे आपण कमेंट करायचे आहेत आणि एकूण 25 प्रश्न झाल्यानंतर आपले किती बरोबर आले तो स्कोअर देखील खाली कमेंट करा. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? नागपूर, पुणे, नाशिक की छत्रपती संभाजीनगर? तर लक्षात घ्या, जे नाशिकचे लोक आहेत त्यांना लगेचच कळून जाईल की महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे नाशिकचं आहे. आणि जे विद्यार्थी नाशिकचे असेल त्यांनी खाली कमेंट करात. बघूयात नाशिकमधील किती विद्यार्थी हा व्हिडिओ बघत आहेत. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कुठल्या आदिवासी जमाती महाराष्ट्रात आढळतात? संताल, कोल, गारो, लेपचा, मुंडा, खोंड, भूमीज, बोरो, बैगा, चिंचू, भिल्ल, गोंड, कोलाम की कातकरी? तर सांगा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, भील, गोंड, कोलाम, कातकरी या ज्या आदिवासी जमाती आहेत त्या महाराष्ट्रात आढळतात. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात जास्त आदिवासींचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे? या ठिकाणी जिल्हा पाहिजे होता. बुलढाणा, जळगाव, नंदुरबार की नाशिक? तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, नंदुरबार जिल्ह्यात सर्वात जास्त आदिवासींचे प्रमाण आहे. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सरासरी पर्जन्यमान किती आहे? 600 मिमी, 800 मिमी, 1200 मिमी की 1400 मिमी? तर महाराष्ट्रातील सरासरी पर्जन्यमान किती आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1200 मिलीमीटर. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या नदीस चंद्रभागा या नावानेही ओळखले जाते? कोयना, भीमा, कृष्णा की गोदावरी? तर लक्षात घ्या, भीमा नदीस चंद्रभागा या नावानेही ओळखले जाते. यानंतर पुढील प्रश्न, कृष्णा कोयना नद्यांच्या संगमाचे ठिकाण खालीलपैकी कोणते? सातारा, कराड, कोयना की औदुंबर? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन 2, कृष्णा कोयना नद्यांचा संगम हा कराड या ठिकाणी होतो. पुढील प्रश्न बघूयात. त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, अजून व्हिडिओला लाईक केला नसेल ती लाईक करा. आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 1000+ लाईक. 1000 लाईक व्हिडिओला आलेच पाहिजे. जर आपण व्हिडिओ बघताय तर नक्की लाईक करा आणि लाईक केल्यानंतर खाली हाईप बटन येईल त्यावर क्लिक करा, जेणेकरून यूट्यूब हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोचवेल. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील गुळाच्या बाजारपेठेचे मुख्य केंद्र कोणते आहे? अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर की चंद्रपूर? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कोल्हापूर. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रात रंगीत लाकडी खेळणी तयार करण्याचा उद्योग कोठे आहे? कोल्हापूर, इचलकरंजी, अंबरनाथ की सावंतवाडी? तर लक्षात घ्या, महाराष्ट्रात रंगीत लाकडी खेळणी तयार करण्याचा उद्योग सावंतवाडी या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याने भारतीय क्षेत्राचा किती टक्के भाग व्यापला आहे? 9.36%, 7.9%, 8.2% की 8.9%? तर लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्याने भारतीय क्षेत्राचा 9.36% भाग व्यापला आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? मराठवाडा, विदर्भ, कोकण की खानदेश? अगदी सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस हा कोकण भागात पडतो. यानंतर पुढील प्रश्न, सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या व पर्जन्य छायेच्या प्रदेशात मोडणारा जिल्हा कोणता? ठाणे, लातूर, भंडारा की अहिल्यानगर? तर लक्षात घ्या, सह्याद्रीच्या पूर्वेस असलेला व पर्जन्य छायेच्या प्रदेशात मोडणारा जिल्हा आहे अहिल्यानगर. यानंतर पुढील प्रश्न, कोणती जमीन कसण्यासाठी कठीण असते? वालुकामय, लाल, तांबडी की चिकन? तर लक्षात घ्या, ऑप्शन 1, वालुकामय ही जी जमीन आहे ती कसण्यासाठी कठीण असते. यानंतर पुढील प्रश्न, गोदावरी नदी कशी वाहते? उत्तरेकडून पूर्वेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे की ईशान्येकडून वायव्येकडे?
तर ही जी गोदावरी नदी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती रेल्वे गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावते? हावडा एक्सप्रेस, कोकण रेल्वे, डेक्कन एक्सप्रेस की महाराष्ट्र एक्सप्रेस? तर खालीलपैकी कोणती रेल्वे आहे जी गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावते? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4, महाराष्ट्र एक्सप्रेस ही गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावते. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत? मराठवाडा, विदर्भ, कोकण की खानदेश? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3, कोकणातील नद्या कमी लांबीच्या आहेत, कारण की समुद्रकिनारा जवळ आहे तर लगेचच ते अरबी समुद्राला जाऊन त्या ठिकाणी मिळतात. परंतु ह्या ज्या नद्या आहेत त्यांची खोली ही अधिक असते. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दैनंदिन बेसिसवर चालू घडामोडींची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर्स हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ज्यावर आपण डेली सकाळी 6 वाजता विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडींचा व्हिडिओ घेऊन येत असतो. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? नागपूर कोराडे, परळी वैजनाथ, बीड, नाशिक एकलहरे की कोयना सांगली? तर चुकीची जोडी कोणती आहे? तर ती आहे ऑप्शन 4, कोयना सांगली ही जोडी चुकीची आहे. पुढील प्रश्न, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे? मीठ, मॅग्नीज, पेट्रोलियम की कोळसा? तर मुंबई हाय हे नाव पेट्रोलियम खनिज उत्पादनाशी निगडित आहे. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रात पर्जन्य छायाच्या प्रदेशात किती पाऊस पडतो? 100 ते 120 मिमी, 1000 ते 2000, 2000 ते 3000 की 2000 ते 2500? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1, 100 ते 120 मिमी इतका पाऊस पडतो. यानंतर पुढील प्रश्न, कोणते पीक खरीप नाही? गहू, ज्वारी, तांदूळ की कापूस? तर याचं योग्य उत्तर आहे गहू हे जे पीक आहे ते खरीप नाही, ते रब्बी पीक आहे. बाकी ज्वारी, तांदूळ, कापूस ही खरीप पिके आहेत. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तापी, सावित्री, नर्मदा की गोदावरी? तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 4, गोदावरी ही जी नदी आहे ती पश्चिम वाहिनी नाही. यानंतर पुढील प्रश्न, कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? कृष्णा, तापी, गोदावरी की भीमा? योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, तापी. नर्मदा, तापी, सावित्री या नद्या पश्चिम वाहिनी आहेत. पुढील प्रश्न, पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात? द्राक्ष, मका, ऊस की डिझेल? तर पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल हे ऊसापासून बनवतात. यानंतर पुढील प्रश्न, संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थळ कुठे आहे? पैठण, देहू, मोझरी की आळंदी? तर संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थळ हे देहू या ठिकाणी आहे. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रात कच्च्या लोखंडाचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक होते? चंद्रपूर, नागपूर, रत्नागिरी की अमरावती? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, नागपूर या ठिकाणी. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही? तर कोणतं ठिकाण आहे जे गोदावरी नदीकाठी नाही आहे? पैठण, नाशिक, पंढरपूर की नांदेड? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पंढरपूर. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर मुंबई उच्च न्यायालय याकरता मटेरियल हवं असेल तर आपल्याकडे 15,000 प्रश्न प्लस 300+ ऑनलाईन टेस्ट उपलब्ध आहेत. याकरता आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल आणि हा कोर्स परचेस करताना आपण न्यू 20 कुपन कोड यूज केला तर ही मटेरियल फक्त 240 रुपयामध्ये मिळेल. कोर्समध्ये काय काय मिळणार आहे याच्या डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत, एकदा रीड करून घ्या. आजच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा, खाली हाय बटनावर क्लिक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपलं जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला देखील सबस्क्राईब करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.